श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे गुरुवार. गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे. वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग गुरुवारी पुष्य नक्षत्र आला आहे. तर या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे आणि हा सर्व कार्यात शुभ समजला जातो. या योगावर स्वर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्यमान्य आहे आणि एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. अशुभतापासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग या दिवशी आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, मात्र आपण त्या संकटाचा प्रभाव मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण त्या मेहनतीचं फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर ते कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. 21 तारखेला म्हणजेच गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा सकाळी 6:52 सुरू होईल तर दुपारी 3:34 असणार आहे. तर तुम्हाला जर एखाद्या वस्तूची खरेदी करायची असेल तर तुम्ही या मुहूर्तावरती खरेदी करायची आहे. आणि विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे. त्याच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मान्य आहे आणि त्याप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनापासून निघालेल्या ताज्या दुधासारखे आहे आणि पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे. पण या दिवशी आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आणि अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल. पुष्य नक्षत्र योगाच्या दिवशी आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत. फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. आता आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा देखील या दिवशी करायची आहे आणि आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरामध्ये कुंडीत किंवा अंगणात तुळस ही आवर्जून लावलेली असते. असं मानलं जाते की सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरात सुख समृद्धी नांदते. धार्मिक विधीनुसार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर हा केला जातो. वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचे रोप घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तुळशीचे विविध प्रकार उपलब्ध असतात आणि श्रीकृष्ण तुळस, लक्ष्मी तुळस, राम तुळस, भूतुळस, नील तुळस अशा अनेक नावाने तुळस ही ओळखली जाते. असे म्हटलं जातं की वनस्पतींना देखील मानवाप्रमाणे संवेदना असतात. वनस्पतींना वातावरणातल्या बदलाची सर्वात अगोदर जाणीव होते. हाच गुण तुळशीच्या अंगी असतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोरच्या तुळशीला होते. असं म्हटलं जातं की कुटुंबावर संकट येणार असेल तर काळजी घेऊनही तुळस सुकून जाते आणि भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे. त्यामुळे जेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो किंवा पाण्याने अभिषेक केला जातो तेव्हा त्यात तुळशीची पानं टाकणं खूप शुभ समजलं जातं. आता या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तुळशी शेजारचा परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि तुळशीभोवती कोणतेही केस, कचरा न राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसेच विशेषतः आपली तुळस ही गॅलरीमध्ये असते, त्यामुळे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कचरा असणार नाही किंवा तो परिसर स्वच्छ असेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला तुळशी शेजारी घाण काढायची आणि रांगोळी काढून साफसफाई करून रांगोळी काढून घ्यायची आणि त्यामध्ये देवी लक्ष्मीची पावलंही काढायची आहेत आणि पावलामध्ये एकामध्ये हळद टाकायची आणि एकामध्ये कुंकू टाकायचं आहे. तर दुसऱ्या पावलामध्ये आपल्याला कुंकू टाकायचं नाही. आता यानंतर आपल्याला घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे, गरिबी चालू आहे, ती दूर होण्यासाठी आपण तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे. अगदी घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा पैसा आला तरी कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊनही आपल्या पाहिजे तसे फळ मिळत नाही. तर अशा वेळेस तुम्ही ही वस्तू तुळशीला अर्पण करू शकता. आता हे आपल्याला थोडंसं तांब्यामध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे. आता तुळशीजवळ
आपण प्रथम एक दीप प्रज्वलित करायचा आणि आपण एक प्लेटमध्ये घ्यायचा आणि प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आणि हळद घ्यायची. हळदीमध्ये आपण 2 थेंब गोमूत्र टाकायचे आणि त्या हळदीने आपल्या त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकार्यही होत असतं. त्या स्वस्तिकावरती आपल्याला थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला मातीची पंती किंवा कणक्याचा दिवा हा घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे किंवा तूप नसेल तर तिळाचा तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दीप प्रज्वलित केला तरी पण चालेल. तर नंतरनं फूल व्हायचं आहे आणि शक्यतो तुम्ही कणकेचा दिवा बनवावा, कारण की कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी समजला जातो. आणि कणकेचा दिवा नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल. त्यानंतर आपण जे काही तांब्यामध्ये कच्चं दूध, हळद घेतली होती ते तुळशीला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आता हा जप करून झाल्यावर आपण तुळशीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर आपण तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतरनं तुळशीसमोर बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. अगदी तुम्हाला जप करणे शक्य झाले नाही तर तुम्ही मोबाईलवरती देखील हा जप श्रवण करू शकता. तरी पण चालेल आणि आपल्याला या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आणखीन आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता आपण जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुळशी मातेला सांगायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये अडचणी, अडथळे येतात, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुळशी मातेला सांगायचं आहे. आता हे सांगून झाल्यानंतर आपण तो दिवा तिथेच प्रज्वलित राहू द्यायचा आणि आता तुळशीजवळ आपण सकाळी देखील दीप प्रज्वलित करायचा आहे, संध्याकाळी देखील दीप प्रज्वलित करायचा आहे. जोपर्यंत गुरुपुष्य अमृत योग आहे तोपर्यंत दीप हा तिथे प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. मग तुम्ही जेव्हा पण तुळशीला या वस्तू अर्पण कराल तेव्हापासून दुपारी 3:34 हा दीप तिथे प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय देखील तुळशीचाच करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल. तर आता आपल्याला तुळशीची वाळलेली काडी घ्यायची आणि किंवा तुळशीची थोडीशी आपण हिरवी जी काही फांदी आहे त्यामधील थोडासा भाग घेतला तरी पण चालेल. आता हे घेतल्यानंतर आपल्याला एक दगड घ्यायचा आहे, त्यावरती जी काही फांदी आहे ती आपल्याला घासायची आहे आणि आपल्याला जो काही रस निघेल तो भगवान विष्णूंच्या कपाळावरती लावायचा आहे. तर आता तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर आपल्याला घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते, तर बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण अभिषेक करावा. शुद्ध पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि नंतरनं जो काही आपण अभिषेक करतोय, अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतरनं बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि आपण नवीन वस्त्र परिधान करून त्यानंतर बाळकृष्णाला आपण हा टिलक लावायचा आहे. आता हा टिलक लावत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे. टिलक जर आपण या दिवशी लावला तर आपल्या आयुष्यात येणारी सर्व दुःख, अडचणी, संकटे दूर होतात अशी मान्यता आहे. तसेच आपली जी काही मनोकामना आहे ती देखील पूर्ण होते. मग यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा असो, स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, जे काही आहे ते तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे. तसेच भगवान विष्णूंजवळ बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तसेच विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचे आहे. अगदी या सेवा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून ऐकू शकता. तसेच भगवान विष्णूंजवळ देखील आपण या दिवशी दीप प्रज्वलित हा करायचा आहे आणि आपल्याला त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे, कारण हळद ही भगवान विष्णूंना आकर्षित करते
आता भगवान विष्णूंना हा टिलक तुम्ही सकाळी लावू शकता किंवा सायंकाळी, जर तुम्हाला सकाळी जर शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा 6 नंतर हा टिलक भगवान विष्णूंना लावू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आजच्यापुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.